विटेव सरत ध्यान विटेवरी सुंदरत 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 ध्यान विटेवरी करकटेवारी ठेवणिया ठेवणिया करकटेवारी ठेवणिया ठेवणिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर करकटेवारी ठेवणिया करकटेवारी ठेवणिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेचे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडाले तळपती श्रवणी मकर कुंडाले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मानी विराजित विराजित कंठी कौस्तुभ मणि विराजित विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कंठी कौस्तुभामणि विराजितो कंठी विराजितो कंठी कौस्तुभामणि विराजितो विराजितो तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका
पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा काज पितांबर तुळसी हार गळा काज पितांबर हो पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काज पितांबर तुळसी हार गळा काज पितांबर तुका म्हणे माझेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काज पितांबर तुळसी हार गळा काज पितांबर हो पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काज पितांबर तुळसी हार गळा काज पितांबर आवडे निरंतरायचे ध्यान आवडे निरंतरायचे ध्यान ज्ञान तुळसी हार गळा काज पितांबर तुळसी हार गळा काज पितांबर आवडे निरंतरायचे ध्यान आवडे निरंतरायचे ध्यान तुळसी हार गळा काज पितांबर तुळसी हार गळा काज पितांबर काज पितांबर विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम हरे कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम हरे कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरे कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम हरे कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरि जय राम हरे कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा
बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी मन विठ्ठले आवडे मन विठ्ठले आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण
नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी गुढिया तोरणी करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी 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 आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे देने मोहिले गोविंदे देने मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठ्ठल विठाला 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 विठाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग. सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्प्रदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा
नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपद्य ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर वार करे संतांचा 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 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे जय गावी केला वास त्यासी नसावे उदास गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया श्रीमंत श्री जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराया आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून ग्रामदेवतेला वंदन करून मायबाप श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून या प्रसाद रूपी काल्याच्या महाप्रसादाच्या संकीर्तन सेवेसाठी गायलेली गवळण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री हृदय सम्राट जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराया यांची गोकुळातल्या सुखाचं यथेच्छ वर्णन करणारी गवळण असून या गवळणीवरती काहीच चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं उचित. आपल्या या पवित्र तपस्थळीवरती श्री क्षेत्र वडाळी ग्रामभूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तुकोबरायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचा एक पर्वकाळ आपण या ठिकाणी प्रतिपादित करत असतो, संपन्न करत असतो. या सोहळ्याचा एक अवीट आनंद आपल्या जीवनामध्ये आपण अंतकरणाच्या भाव विश्वापर्यंत त्या सोहळ्याला समर्पण करत असतो. आणि या सोहळ्याच्या प्रसाद रूपी सेवेसाठी तुम्ही आम्ही सर्वजण पवित्र धर्म मंडपामध्ये उपस्थित आहात. एक प्रासादिकता आहे दादा या भूमीची. संत महंतांनी ज्या भूमीचं वर्णन अंतकरणपूर्वक करावं ती पवित्रता या भूमीला लादलेली आहे. या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायातील एक प्रासादिक व्यक्तिमत्व, नावही सोपान आहे आणि कर चरण हे देवाने दिलेले आहे. देवकर आडनाव आहे, देवाने दिलेले कर आणि त्याचा प्रसाद समस्त वारकरी संप्रदायाला प्रासादिक अंतकरणाने जे आपल्यासाठी देतात ना दादा, ते आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव सोपानजी महाराज देवकर या ठिकाणी उपस्थित आहे.
देवाचे कर जेथे पडत असतील तेथे आकाशाला गवसणी घालणंही गरजेचं आहे. भक्ती संप्रदाय आकाशाला गवसणी घालणार आहे. आणि एक सुंदर आणि प्रासादिक आवाज भगवंतांनी ज्यांना दिलेला आहे ते आदरणीय आमचे लहान गुरुबंधू आकाश महाराज. या आकाशाची गवसणी श्रावण मासामध्ये गायनाच्या रूपाने पडावी. त्या श्रावणाचा वर्षाव आमचे जीवस्य कंठस्य मित्रस्य हृदयंगत असणारं जीवन, आमचं अत्यंत प्रासादिक जीवन आणि प्रेमास्पद असणारे आमचे गुरुबंधू, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या गावाचं जे ऋणानुबंध या पिंडाशी जोडलेले आहे, ती नाळ जोडलेली आहे, जे प्रेम जोडलेलं आहे, त्याचा आविष्कार आपण 7 दिवस बघत आलोय दादा. ही प्रासादिकता आहे. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पितृवत प्रेम करणारे आमचे अण्णा समोर बसलेले आहेत. परमार्थातली जुनी जाणती बुजुर्ग मंडळी, ज्यांच्या समोर लहान झालो, पहिलं त्या जागेवर होतो. दादा तुकोबराईच्या कृपेने आज मला ह्या जागेवरती आणलंय तुम्ही. वारकरी संप्रदायात अवतीर्ण झाल्याच्या नंतर, या ठिकाणी आल्याच्या नंतर, ती दीक्षा घेतल्याच्या नंतर पहिलं कीर्तन आळंदीवरून आल्याच्या नंतर मी त्या मंडपामध्ये केलंय. आज तुम्ही मला त्या जागेवरून ह्या जागेपर्यंत आणलंय, कलशारोहणापर्यंत आणलंय. काय उपकार आहेत दादा तुमची. ही कृतज्ञता तुमची आहे आणि माझ्याही अंतःकरणाला ती द्रवीभूत करणारी आहे दादा. बाप न करी ऐशी माय, हे उपकार तुकोबराईंचे आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या शुद्ध ऋणानुबंधनाचे आणि प्रेमाचे आहेत. गावातील सगळीच तोलामोलाची माणसं या ठिकाणी आहेत दादा. विशेषतः ह्या सप्ताहाला बळ देणारे आमचे, ज्यांनी आळंदीमध्ये आम्हाला जे संस्कार दिले, जे उपकार केलेत, आदरणीय दिलीप महाराज असतील, आदरणीय भगवान काका असतील, आदरणीय संजू अप्पा राऊत असतील, आदरणीय रामलालांना गोलप असतील, आदरणीय आबा महाराज आपले बनकर असतील, आदरणीय तात्या आहेत, अण्णा आहेत. ही सगळी तोलामोलाची माणसं आहेत दादा. एक एकाहुनी बळी रे. या सगळ्यांच्या, तुम्हा मायबापांच्या सगळ्यांच्या चरणावरती एकदा माझं मस्तक समर्पित करतो. मायबापांच्या चरणी माझं मस्तक नतमस्तक करतो. आणि तुकोबराया मला जशी बुद्धी देतील, सद्गुरु जोग महाराज मला जशी बुद्धी देतील, त्या पद्धतीने मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल. की गोकुळामध्ये सुख झालंय आणि त्या सुखाला अंतही नाही आणि त्या सुखाला पारही नाही. अशा प्रकारचं जे सुख आहे, जे न संपणार अशा प्रकारचं जे सुख आहे, ते गोकुळवासियांना मिळालेलं आहे. गोकुळीच्या सुखा अंतही नाही आणि पारही नाही. अंत न होणारं सुख त्या गोकुळवासियांना मिळालंय. काय असं सुख आहे की ते गोकुळवासियांना मिळालेलं आहे, तर ते सुख असं आहे दादा, बाळकृष्ण नंदाच्या घरी अवतीर्ण झालेले आहे. बाळकृष्ण नंदा घरी त्याचा परिणाम काय झाला, तुकोबराय म्हणतात, मी त्या ठिकाणी साक्षीभूत होतो. आनंदल्या नर नारी, नरांनाही आनंद झाला आणि नारींनाही आनंद झाला, पुरुषांनाही आनंद झाला आणि स्त्रियांनाही आनंद झाला. आनंदल्या नर नारी. हा आनंद साजरा करत असताना गोकुळवासियांनी काय केलं, तर गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, हे सगळं त्यांनी केलं. गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, कथा करायला लागले, गाणं म्हणायला लागले आणि सगळे गल्लो गल्लीने कृष्ण परमात्म्याचं भजन करत आनंद साजरा करायला लागले. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. तुकोबराय म्हणतात, जे सुख गोकुळवासियांना मिळालं ना दादा, या सुखाचं एकमेव कारण, तुकोबराय म्हणतात, आमच्या अंतःकरणाला त्याचा छंद लागलाय. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. गोविंदाने आमचं मन मोहून घेतलं. तो मनमोहन आहे, मनाला मोहून टाकणारी त्याची जीवनाची पवित्रता आहे. तो कृष्ण आहे. काय कारण आहे गोकुळातल्या सुखांच्या लोकांचं?
एवढं सगळं गुढिया तोरणे करीती कथा. कारण विचारलं तर काय कारण? बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळीच्या सुखा बाळकृष्ण नंदा घरी. सगळं जर बघायला गेलं ना दादा, तर सगळ्या आनंदाचं कारण फक्त अवतीर्ण झाले भगवान परमात्मा. मग परमात्मा अवतीर्ण झाले आणि गोकुळातल्या सुखांना आनंदाचं उधाण आलेलं आहे. हे सुख प्राप्त करण्यासाठी ऋषी मुनी सिद्ध साधक अपार यक्ष गण सगळ्यांना या सुखाची अपेक्षा अंतःकरणामध्ये आहे. परंतु हे सुख भेटत नाही दादा, कोणालाही भेटत नाही. दुर्मिळ अशा प्रकारचं हे सुख आहे. मग या सुखाला प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण जर प्रसन्न होऊन या वाटेला लागलेलं असेल तर ते मिळतं का? कोठे मिळतं दादा? ते काल्यामध्ये मिळतं. कारण आजची जी सेवा आहे ही काल्याची सेवा आहे. आजचा कीर्तनकार हा बांधलेला आहे. कालपर्यंत प्रत्येक कीर्तनकाराला वेगवेगळ्या विषयाला, चिंतनाला, न्याय देण्यासाठी जागा होत्या दादा. परंतु पहिल्या दिवसाचा कीर्तनकार आणि काल्याचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. कारण वारकरी संप्रदायामध्ये म्हटल्यापेक्षा सनातन हिंदू धर्मामध्ये कुठलंही सत्कर्म पूर्णत्वाला गेलं आणि सत्कर्म पूर्णत्वाला गेल्याच्या नंतर त्याची जी सांगता होते ती प्रसादाने होते. कशाने होते? प्रसादाने. वारकरी संप्रदायामध्ये त्यालाच काला म्हणतात. काला कशा कशाचा होतो दादा? काला कशा कशाचा होतो? दही आणि लाही. काला कशाचा होतो? दही आणि लाही. दही आणि लाही एकत्र झाली की काय होतं? बोला बोला बोला. काय होतं? काला. बरोबर आहे की नाही? दूध आणि भाकरी एकत्र झाली की काय होती? बोला ना. दही आणि लाही एकत्र झाला की काय होतं? काला. दूध आणि भाकरी एकत्र झाली की काय होतं? काला. आणि दारू आणि पाणी एकत्र झाला की काला नाही, कालवा. काय होतो? कालवा होतो की नाही? बरोबर आहे की नाही? हा काला आहे दादा. हा काला हा प्रसाद आहे. आणि हा काल्याचा महाप्रसाद कधी भेटतो? ज्ञानोबा त्याचं वर्णन करताय. मंदिराचं पूर्णत्व कशामध्ये आहे दादा? भिंती बांधल्या म्हणजे नाही. संपूर्ण काम पूर्णत्वाला गेलं आणि मग मात्र कलशारोहण झाला की ज्ञानोबा त्याचं वर्णन करता मंदिराची या कामा कलशू. कशाने पूर्णत्व आहे? कळसाने. ऐका ऐका. संपूर्ण नद्या वाहतात दादा. बरोबर आहे की नाही? श्रावण मासामध्ये नद्या वाहतात. श्रावण महाराज. बरोबर आहे की नाही? वाहतात. तुडुंब भरून वाहतात. आणि त्या वाहता वाहता कोठे जाऊन मिळतात? ओढ्याला. बरोबर ना? कुठे जाऊन मिळतात? सागरा. नक्की. तस अवघ्या झाल्यावर एक माया, एक माया. अवघ्या झाल्यावर एक माया, एक माया. अवघ्या झाल्यावर एक माया, एक माया. अवघ्या झाल्यावर एक माया. तुका बने गंगा सागर संगमे. अवघ्या झाल्यावर एक माया, अवघ्या झाल्यावर एक माया. तुका बने गंगा सागर संगमे. अवघ्या झाल्यावर एक माया, अवघ्या झाल्यावर एक माया. तुकोबरा किती सुंदर वर्णन करतात दादा. तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्यावर मी एकमय. गंगा निघाली फेडीत पापताप आणि पोखित तिरीचे पादक समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा सर्वांना घेऊन ओढ्या नाल्यांना सामावून कोठे जाते? समुद्रापर्यंत जाते. गंगेचं पूर्णत्व समुद्राला मिलन होणं यामध्ये आहे. तसं संपूर्ण सनातन धर्मामध्ये सत्कर्माचं जे काही पूर्णत्व आहे ना दादा, ते पूर्णत्व कशामध्ये आहे? कशात आहे? काल्यामध्ये. बरोबर आहे की नाही?
7 दिवस आपण केलेल्या सेवेला आज काल्यारूपी समुद्राला आपल्याला येऊन मिळायचं आहे. हा समुद्र आहे दादा, या समुद्राला मिळायचं आहे. मग काला करत असताना ज्ञानोबरायांनी सांगितलं, संत महात्मेही त्याचं वर्णन करता, काला कशा कशाचा होतो. तर तुकोबराया अनेक संत मांदियाळी या विषयावरती चिंतन करत असताना दही भाताचा खिचडी काला म्हणताय. कशाचा? दही आणि भात, बरोबर आहे की नाही? दही भाताचा खिचडी काला. अजून कशा कशाचा काला आहे? हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला आणि दही भाताचा खिचडी काला. अजून कशाचा काला आहे? तुकोबराय म्हणतात, दादा अजून एक काला आहे. तेथे भेद राहत नाही महाराज. तेथे काय राहत नाही? भेदच राहत नाही. सर्व समाज एकत्र येतो आणि याचा आनंद लुटतो ना. कोठे अभेद देखिला, तुका म्हणे काला आणि कोठे अभेद देखिला. तुकोबराय म्हणतात, जेथे भेदच नाही आणि जेथे भेद मानला जात नाही तो वैष्णवांचा धर्म आहे. भेदाभेद भ्रम हा वैष्णवांचा धर्म सांगितलेला आहे. जेथे भेद नाही, भेदाभेद भ्रम अमंगळ. जेथे मंगलता नाही, जेथे पवित्रता नाही त्याला सुद्धा काय म्हणतात? काला. जेथे हरिनामाचा खिचडी काला झालेला आहे तिथे कुठलाच वाद शिल्लक राहिला नाही, त्याला काय म्हणतात? काला म्हणतात दादा. आणि हा काला जीवनामध्ये प्रसाद स्वरूपाने प्राप्त होतो. कशाच्या रूपाने प्राप्त होतो? प्रसाद. आता मला सांगा, प्रसाद प्राप्त झाला का काय होतं जीवनामध्ये? दुःख संपतं. काय संपतं? प्रसाद प्राप्त झाला का जीवनातलं दुःख संपतं. कारण भगवंत गीतेमध्ये त्याचं वर्णन करतायत. प्रसादे सर्व दुःखानाम या निरस्योपजायते. मग प्रसाद जर प्राप्त झाला तर जीवनाचं दुःख संपतं. मग प्रसाद सहजासहजी प्राप्त होतो का दादा? काय करावं लागतं त्याच्यासाठी? प्रसाद प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? प्रयत्न करावे लागतात. काय करावे लागतात? प्रयत्न. नुसते प्रयत्न करून जमतं का? हा सप्ताह उभा करण्यासाठी सुरुवातीला काय करावे लागले? प्रयत्न करावे लागले, बरोबर आहे की नाही? जागा साफ करावी लागली, मंडप मोठा टाकावा लागला, अनेकांच्या विनवण्या कराव्या लागल्या, दातृत्व बघावं लागलं. हे सगळं मिळून या ठिकाणी आपल्याला हे सगळं उभं करावं लागलं, बरोबर की नाही? काय करावे लागले? प्रयत्न. नुसते प्रयत्न करून जमतं का? नाही दादा. तुकोबरायांना प्रार्थना करावी लागली. काय करावी लागली? प्रयत्न करून भागत नाही, प्रार्थना करावी लागेल. काय करावी लागेल? प्रार्थना करावी लागेल. नुसती प्रार्थना करून जमेल का? मग प्रतीक्षा करावी लागेल. काय करावी लागेल? वाट बघावी लागेल की नाही? प्रयत्न करावे लागेल, प्रार्थना करावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. प्रतीक्षा करून जमेल का? नाही. वाट बघून जमत नाही. त्याच्यासाठी अंतःकरणामध्ये विवेक जन्माला यावा लागतो. काय जन्माला यावा लागतो? विवेक जन्माला यावा लागतो. आणि मग जीवनामध्ये प्राप्त होतो. त्याला प्रसाद म्हणतात. काय म्हणतात? प्रसाद संसारातला असू द्या. जेथे जेथे आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं, ऐका, जेथे जेथे आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं ना दादा, ते आपल्या जीवनातल्या प्रसादाच्या जागा आहेत. कशाच्या जागा आहेत? प्रसादाच्या जागा आहेत. मग संसार असो, परमार्थ असो, राजकारण असो, क्षेत्र कुठलंही असू द्या, ज्याही ठिकाणी आपल्या अंतःकरणाला समाधान आणि शांती प्राप्त होईल त्या वेळेला समजायचं आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त झाला? प्रसाद प्राप्त झाला. राजा दशरथाच्या जीवनाकडे जर बघितलं तर रामचंद्र रूपी प्रसाद कौशल्या मातेच्या उदरी जन्माला येण्यासाठी कितीतरी प्रतीक्षा करावी लागली, कितीतरी प्रतीक्षा करावी लागली. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चारित्र्याकडे जर दृष्टिक्षेप टाकू गेलो
तर रुक्मिणी मातेला ज्ञानोबराय आपल्या उदरी जन्माला येण्यासाठी 48 वर्ष प्रार्थना करावी लागली, प्रतीक्षा करावी लागली आणि प्रयत्न करावे लागले. काय प्रयत्न केले? संन्यासी असणार जीवन काशी क्षेत्रामध्ये निघून गेलेलं आहे, परंतु माझ्या रुक्मिणी मातेचे प्रासादिक असणारे प्रयत्न सुवर्ण पिंपळाच्या भोवती चाललेले होते. 1.25 लाख प्रदक्षिणा माझ्या रुक्मिणी मातेने मारल्या. 48 वर्षाचं वय आणि मग मात्र ज्ञानोबराय रूपी प्रसाद मातेला मिळाला. प्रसादे सर्व दुःखानां या निरस्योपजायते. दुःख जीवनातलं नाहीसं होतं. दुःख देवाच्या आईलाही झालं, देवाच्या बापालाही झालं, संतांच्या आईलाही झालं आणि संतांच्या बापालाही झालं दुःख. आणि ऐका दादा, दुःखाचे फार मोठे उपकार आहेत या जगतावरती, फार मोठे उपकार आहेत. जर या जगतामध्ये जर दुःखच नसतं दादा, तर आपण तुम्ही सर्वजण या धर्म मंडपामध्ये आज भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये बसलेलो नसतो. या जगतामध्ये जेवढं काही चांगलं दिसत आहेत ना दादा, हे दुःखाच्या उदरी जन्माला आलेलं आहे. कशाच्या उदरी? तुकोबरायांच्या जीवनामध्ये जर दुःख मिळालंच नसतं तर तुकोबरायांनी आपल्याला आज तुकोबरायांचं पंचम वेद आपल्या जीवनामध्ये आपण कसं जगावं याच्यासाठी दिलाच नसता दादा. हे दुःखाचे उपकार आहेत. ज्ञानोबरायांच्या छातीवरती जर त्या दृष्ट दुर्जनांनी लातच मारली नसती तर आज ज्ञानोबरायांच्या रूपाने ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांच्या रूपाने गाथा आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळाला नसता. लोक म्हणतात महाराज तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं आणि ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. नाही दादा, आम्ही या ग्रंथांवरती ज्ञानोबराय म्हणून प्रेम करा आणि या ग्रंथांवरती तुकोबराय म्हणून प्रेम करा. आजही तुकोबराय आपल्याशी बोलतात, फक्त तुकोबरायांशी बोलणारा साधक तुकोबरायांना मिळाला पाहिजे दादा, मिळाला पाहिजे. कोण म्हणतो तुकोबराय बोलत नाही यांना? क्षणोक्षणाला आपला प्रत्येक पाऊल आपण जीवनामध्ये कसा टाकावा याच्यासाठी माझे तुकोबराय वेळोवेळी हकारोनी सांगतात, प्रत्येक वेळेला सांगतात, ओरडून सांगतात, दादांनो अशा पद्धतीने वाटचाल करा रे. राणी भरलेल्या जगाला वाटेवरती आणण्यासाठी आजही माझे तुकोबराय गाथेच्या रूपाने आपलं बोट धरतात आणि योग्य त्या वाटेला लावतात. हे तुकोबरायांचे उपकार आहेत. एखाद्याला जर वाटत असेल जीवनामध्ये मी दुःखाने त्रस्त झालेलो आहे आणि आता आत्महत्या करावी, काहीच करू नका दादा, काहीच करू नका. आत्महत्या करावी वाटली ना, एकदा फक्त निखळ आणि प्रेमाच्या अंतकरणाने माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती नतमस्तक व्हा आणि ज्ञानेश्वरीचं यथार्थ पारायण करा. जगण्याची नवी उमेद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. निश्चितच ज्याला वाटत असेल माझं जीवन दुःखाने भरलेलं आहे ना, संसार दुःखाचा आहे दादा. संसार सुखाचा का दुःखाचा? बोला ना, बोला ना. दुःखाचा. निश्चित. कशामुळे? कांद्याचं मार्केट पडलं म्हणून, गारा पडायला लागल्या होत्या म्हणून? नाही नाही नाही, या सगळ्या दुःखाची आपल्याला सवय होऊन बसली दादा. अनेक वेळेला आपण ही सगळी दुःख भोगत आलेली माणसं आहात, बरोबर आहे की नाही? आपण या दुःखाशी सामना केलेला आहे. मग आपल्या दुःखाचं मूळ काय कारण आहे की आम्ही याच कारणाने दादा दुःखी आहो, असं काही कारण आहे का? ऐका, मी 2 ऑप्शन तुमच्या समोर ठेवतो, मला उत्तराची अपेक्षा आहे. 2 पर्याय तुमच्या समोर आहे, मला उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. याच्यापेक्षा दुःखाचं दुसरं कारण माझ्या समोर येत नाही आणि याच कारणाने माणूस संसारामध्ये दुःखी आहे. ऐका, कोणतं कारण आहे? तर ऐका, संसार कशाचा आहे? दुःखाचा, बरोबर? निश्चित दुःखाचाच. अनेकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, संतांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. भगवंतांनी सांगितलंय नुसता दुःखाचाच नाही तर शाश्वत दुःखालयम असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मग हा संसार दुःखाचा आहे. कशामुळे दुःखाचा आहे? ऐका, मी 2 पर्याय तुमच्या समोर ठेवतोय, निर्भीडपणे उत्तर द्या. काही तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाणार नाही. उत्तर तुमच्या हातात आहे. रोज दैनंदिन जीवनामध्ये आपण ते शोधतो आहे. आपल्याला संसारात दुःख का आहे याचं कारण कळालं नाही, पण मी तुम्हाला सांगतो उत्तराची अपेक्षा मला आहे. बरोबर आहे की नाही? सांगा तुम्ही मला, संसार दुःखाचा आहे. कशामुळे दुःखाचा आहे? आईमुळे का बाईमुळे? बोला 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 बोला, जोडीनं आलात का तुम्ही? आईमुळे दुःखाचा का बाईमुळे?
खोटं बोलू नका, संध्याकाळच्या जेवणाची पंचायत होईल बघा. कशामुळे दुःखाचा नाही सांगू शकत तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही नाही सांगणार, पण राष्ट्रपती पद आमच्याकडे आहे, आम्ही निर्भीडपणे सांगू. ऐका मावशी हो, सांगा संसार दुःखाचा का सुखाचा? दुःखाचा निश्चित. कशामुळे? पतीमुळे का सासूमुळे? कशामुळे दुःखाचा आहे? नवऱ्यामुळे का सासूमुळे? मी येऊ का? नाही, विचार करण्यासाठी वेळ देतो तुम्हाला मी. विचार करण्यासाठी वेळ देतो ना. नेमकं आतापर्यंत आम्ही जो संसार भोगलेला आहे ना, या संसारामध्ये आम्हाला नेमकं दुःख का झालं? ऐका ना दादा, ना आईमुळे दुःखाचा, ना बाईमुळे दुःखाचा, ना सासूमुळे दुःखाचा, ना पतीमुळे दुःखाचा. मग भगवंत त्याचं वर्णन करतायत. आपल्या दुःखाचं निश्चित असं कारण काय आहे तर भगवंत सांगतायत, आशा ही परमम दुःखम. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन एकमुखी अज्ञानाई गेला. माया व्यक्तीला जीव माझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, माया घेतला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, एकमुखी अज्ञानाई गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एकमुखी अज्ञानाई गेला. या संसारामध्ये जन्माला आलेली जी आशा आहे ना दादा, ती आपल्या मूळ दुःखाचं कारण आहे. आणि दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं. आजही आहे, उद्याही राहणार आणि परवाही राहणार, मागेही होतं. भूत भविष्य वर्तमान हे दुःखाने व्यापलेले आहेत दादा. कशाने व्यापलेले आहेत? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हा सगळा दुःखाने व्यापलेला आहे. कारण या दुःखाला रोज नवीन, नित्य आणि नूतन एक वेगळी आशा निर्माण होते दादा. एक आशा पूर्ण झाली का ती आशा दुसऱ्या आशेला जन्म देते. ही आशा, आशेच्या उदरीच दुःखाचा जन्म झालेला आहे. म्हणून तर संत महात्मे या सगळ्या गोष्टीचं चिंतन करत असताना सांगतायत दादा, तुम्हाला जर या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर आशा जाळून या जयवंत व्हावे, तरीच असावे सर्वस्वेशी. आशा जाळून जयवंत व्हायचंय. आणि एवढं सोपं आहे का दादा? आशा जाळून कुणाला जयवंत होता आलं नाही. मग काय करायचं? तुकोबराय म्हणतात, मी कंटाळलो या संसाराला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म. एवढंच नाही, जाळोनी संसार बैसलो. संसार जाळलेला आहे. अजून अनेक प्रकारे तुकोबराय या सगळ्या गोष्टीचा त्याग करतात. व म्हणते मणी बैसलासे, व म्हणते मणी बैसलासे, व म्हणते मणी बैसलासे, व म्हणते मणी बैसलासे. विठ्ठले चित्त प्रपंचापासून, व म्हणते मणी बैसलासे, व म्हणते मणी बैसलासे. विठ्ठले चित्त प्रपंचापासून विटलेलं आहे. चित्ताला कुठे सुख शोधण्याची साधनं बघायला लागले, कुठेच भेटत नाही. मग मात्र अशा परिस्थितीमध्ये सुख शोधण्यासाठी निघालेला प्रत्येक जीव आहे.
आणि सुख संसारामध्ये शोधणारी माणसं आहोत आपण, बरोबर आहे की नाही? हेच जीवन होतं मागील काळामध्ये. मग वसुदेवाच्या मनामध्ये आलं आपली चुलत बहीण उपवर झालेली आहे. काय झालेली आहे? उपवर. आणि मग मात्र वसुदेवालाही वाटलं दोनाचे 4 हात व्हावेत. कंस आणि वसुदेव हे दोनही, कंस आणि वसुदेव हे दोनही जीवाचे मित्र होते दादा. आणि कंसाच्या मनामध्ये आलं आपली जी बहीण आहे ना ती काय झालेली आहे? उपवर झालेली आहे, तिचं लग्न करायला पाहिजे. मग काय करावं? त्याने वर शोधला, कंसाने वर शोधला. कुणाला द्यायची ठरली? कुणाला? वसुदेव देता देवकी बहीण, लग्ना माझी विघ्न. लग्नामध्ये विघ्न निर्माण झालेलं आहे. वरात निघाली महाराज. काय निघाली? वरात कळते ना? झोपले का काय तुम्ही? वरात कळते का? वरात नाही म्हणा महाराज, आम्हाला सगळं तेवढंच कळतं, बाकीचं काहीच कळत नाही. काय कळते? वरातच कळते. वरातच कळते. देवकीची आणि वसुदेवाची काय निघाली? वरात निघाली. आणि वरात निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आनंद साजरा होता महाराज. आणि त्या आनंदामध्ये वरातीमध्ये लोक नाचत होती. नाचत असताना महाराज त्या ठिकाणी आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. ए कंसा, कंसा, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? नाही काय? नाही काय? आकाशवाणी अशीच होते ना? कंसा, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आणि मानी हा भरवसा बोलण्याचा. अरे हिच्या उदरी येणार जे पोरग आहे तेच तुझं वध करणार आहे अण्णा. अशी आकाशवाणी त्या ठिकाणी झाली. आणि आकाशवाणी झाल्याच्या नंतर कंसाला असं वाटलं जे चांगलं करायला जावं ते जर आपल्या जीवावर उठत असेल तर त्याला मारलं पाहिजे. आणि मग तो मारण्यासाठी हातामध्ये खड्ग घेतलं. घेऊनिया खड्ग माराया हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊनिया खड्ग माराया हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने सांगितलं दादा, स्त्री हत्येचं पातक तुझ्यावरती होईल. तो जेव्हा जन्माला यायचा तेव्हा येईल, परंतु तुझ्या जीवनामध्ये तुला मात्र दुःख भोगावं लागेल. या पातकाला का बळी पडतो? म्हटले मग तुला जर आमच्या उदरी जन्माला येणाऱ्या पोरापासून जर भीती वाटत असेल तर आम्हाला बंदीखान्यामध्ये टाक. इथून देवकीच्या आणि वसुदेवाच्या जीवनामध्ये दुःखाला काय झाली? लक्ष असू द्या. इथून वसुदेवाच्या आणि देवकीच्या जीवनाला सुरुवात झाली, परंतु त्या जीवनामध्ये जन्माला आलं ते दुःख. बंदीखान्यात राहावं लागलं दादा. लग्न झाल्या बंदीखाना. पहिलं बाळ जन्माला आलं कारण 11:15 झाली. दुसरं बाळ जन्माला आलं, तिसरं जन्माला आलं, चौथं जन्माला आलं. पहिलं जे जन्माला आलं ते उचललं वसुदेवाने. प्राण जाए पर ही तयारी मनाची झालेली होती. बाळ उचललं आणि कंसाच्या मांडीवरती नेऊन दिलं. कंसा, हे पहिलं बाळ जन्माला आलेलं आहे. कंसाने त्या निरागस बाळाकडे डोळे भरून बघितलं दादा. आणि डोळे भरून बघितल्याच्या नंतर महाराज, ज्या वेळेला तो कंस त्या बाळाकडे बघतो आहे त्याच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली दादा. काय उत्पन्न झाली? दया. त्याने सांगितलं याला जर मारावं, यांनी काय केले? 8वा मारणार आहे ना, मग द्या सोडून. वसुदेवाला सांगितलं दादा, दाजी हे बाळ घेऊन जा.
नाही मारायचं मला. अंतकरणात दया उत्पन्न झाली. पण ऐका ना दादा, नारदाला ते कळालं. आणि नारदाला कळाल्याच्या नंतर नारद महर्षी लगेच त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. आणि नारदाने कंसाला सांगितलं, म्हटले कंसा कोणता आठवा येईल सांगता येत नाही. खालून आठवा येईल नाही तर वरून आठवा येईल. तो कोणता आठवा येईल सांगता येत नाही. पुण्य सारा वया वधित्या बाळकासी वधी बाळकासी नारदाचं काम काय असतं दादा? नारद काय काम करतात गावात? नारदाला माहित होतं यांनी जर पोरग मारलं नाही तर याचं पुण्य वाढेल, पाप होणार नाही, परिणाम हा मरणार नाही. मग नारदाचं कामच असतं दादा. नारदाचे कोणतेच काम रद्द होत नाही. आणि एक नारद मंदिरावरती बसलेला होता. आणि मंदिरावरती बसलेला असताना रस्त्याने लोक आले ना. आल्याच्या नंतर दोन पाहुणे होते. त्यांनी विचारलं, का हो अमुक अमुक ते जी शामराव आहे ना त्यांचं घर कुठं आहे? त्यांनी बघितलं अनोळखी पाहुणे दिसत आहेत. मार्च एप्रिल महिना आहे. निश्चितच कशासाठी आले? म्हणले तुम्ही शामरावचं घर विचारता पण कशासाठी आले? मुलगा बघायला आले का? म्हटले हो. अहो म्हटले त्याला तर घुर्र येतं. कोण बोललं? काय मनात काहीच नाही दादा. मनात पाप सुद्धा बसलेला होता फक्त. पण बोलता बोलता शामरावचं नाव काढलं आणि शामरावचं नाव काढलं आणि बोलता बोलता सभागती काय बोलला? त्याला तर काय येतं? पाहुण्याने तिथूनच गाडी मागे फिरवली. अण्णा हे सहज बोलणारी मंडळी, बरोबर आहे. तसं त्या नारदाने असं काही कोणाचे संबंध वगैरे मोडले नाही. वधी त्या बाळकाशी ठेवू नको. त्याने सांगितलं त्याला मारायला पाहिजे. नारदाचं कंसाने ऐकलं आणि 6 ही मारिता दुराचारी. 7वा जो गर्भ आहे तो योग मायेने नेला आणि 8वा गर्भ कृष्ण परमात्मा यशोदा मैयाच्या आपलं देवकी मातेच्या उदरी वाढायला लागलेला आहे. देवकीचे तेज कंसाचे हृदय कापतसे. कंसाला बशीमध्ये दिसायला लागला कोण? चहा प्यायला लागला, झोपायला लागला, जिथे नाही तेथे कृष्ण दिसायला लागला. देवकीचं तेज बघून त्याचं हृदय थरथर कापायला लागलं. आणि मग अष्टमीच्या रात्रीला भगवान कृष्ण परमात्मा बंदीखान्यामध्ये अवतीर्ण झाली ती मूर्त डायरेक्ट 8 वर्षाची झाली. 8 वर्षाची झाली. येण्याचं सगळं प्रयोजन मातेला सांगितलं. कारण आईने विचारलं, कृष्णा अरे तू एवढा डायरेक्ट 8 वर्षाचा कसा जन्माला आला? मग म्हटले आई माझं येण्याचं प्रयोजन ऐकून घे, मी लहान होणारच आहे. येण्याचं सगळं कारण सांगितलं आणि मग मात्र बंदी शाळेमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे, काय कारणाने आलोय हे सगळं सांगितल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा लहान झाले. आणि लहान झाल्याच्या नंतर मग मात्र अण्णा त्या कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये नेण्यासाठी वसुदेवाने उचललं. उचलिला कमळापती पायाची बंधन गळती, पायाची बंधन गळती, पायाची बंधन गळती.
वसुदेवाने बाळाला उचललं, डोक्यावरती घेतलं आणि कृष्णाला विचारलं, कृष्णा अरे द्वारपाल आहेत ना ते म्या मोहिले सकळ. अरे यमुना मैया दुथडी भरून वाहत आहे, त्याशी लाविता अंगुष्ट. पुर चढाला चाट, पुर चढला चाट, चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला चाट, काठी लाविला गुंड, काठी लाविला गुंड. पुर चढला चाट, 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 काठी लाविला गुंड, काठी लाविला गुंड. पुर चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला चाट. यमुना मैयाने कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं, अंगुष्ट लागलेला आहे आणि अंगुष्ट लागल्याच्या नंतर पूर ओसरला. वसुदेव गोकुळामध्ये मध्यरात्रीच्या वेळेला गेली. तिथे जन्माला आलेली माया उचलली आणि कोठे आणली, रडायला लागली. आणि रडायला लागल्याच्या नंतर द्वारपाळ जागे झाले. द्वारपाळ जागे झाले, अरे मुलगा जन्माला यायचा तर आला नाही, मग मुलगी जन्माला आली. कंसाला वाटलं कदाचित मुलीच्या रूपानेच कृष्ण असू शकतो, म्हणून हातामध्ये धरली आणि शिळेवरती आदळणार, गर 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 फिरवली, खाली टाकणार दादा. तर तेवढ्याच वेळामध्ये सोपान महाराज हातातून निसटली, कडाडली आणि सांगितलं, अरे तुझ्या लागिवती उपजाला माझा आली, उपजाला माझा आली. तुझ्या लागिवती उपजाला आली, उपजाला आली. मज आधी. अरे बया माणसाची काय राजकारण करतो राजा, तुला मारणारा गोकुळामध्ये कधी जन्माला आलेला आहे. मग त्याने काग बग रिठा सगळे पाठवले महाराज त्यांना मारण्यासाठी, नाही पण ऐका त्या अगोदरचा प्रसंग. आता आपल्याला कुठे चिंतन करायचं आहे, मथुरेत नाही गोकुळामध्ये. ज्या वेळेला कृष्ण परमात्मा मध्यरात्रीला आला त्यावेळेला ती बाळंतपण करणारी एक बाई होती. प्रत्येक गावात एक बाई, तिचं नाव काय, दासी किंवा दाई म्हणतात तिला, बरोबर की नाही. तिला पण त्या रात्रीला झोप लागून गेली. यशोदा मैयाचं जे जीवन आहे ते जीवन दोन अंगाने विचारात घ्यायचंय. कृष्ण परमात्मा यशोदा मैयाच्या खुशीमध्ये येणार आहे. उदरी जन्माला आलेली माया मथुरेमध्ये गेलेली आहे आणि आता मात्र जी बाळांतपण करण्यासाठी ठेवलेली जी दाई होती तिला गाढ झोप लागली. बाळ खेळायला लागलं, तिला काहीच कळालं नाही दादा. आणि खेळायला लागलं, ओरडायला लागलं, रडायला लागलं. मग मात्र तिला जाग आली महाराज. तिला काय आली, जाग आली. पाहती तर काय, मध्यरात्रीच्याच वेळेला उठली आणि उठल्याच्या नंतर पहाटचे 3 वाजले होते. पोरग झालंय, बाळ झालंय, त्याचीच वाट बघत होते. नंद बाबाच्या कुळामध्ये कोणी बाळ नव्हतं ना, मग आता झालंय. 85 वर्षाचं वय होतं दादा नंद बाबाचं. मध्यरात्रीच्याच वेळेला उठली आणि उठल्याच्या नंतर ती दाई स्नान कर्म केलं. स्नान कर्म करून ती गल्लो गल्लीने फिरायला लागली. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुणे ताटी वाटी सुरत बडे, एक धावी एक पुणे ताटी वाटी सुरत बडे, एक धावी एक पुणे ताटी वाटी सुरत बडे, एक धावी एक पुणे ताटी वाटी सुरत बडे. गवळण ही गवळण सांगती गवळणीला
गवळण गवळणीला सांगायला लागली आणि ऋषी मुनी सिद्ध साधक अपार यक्ष किन्नर गोकुळामध्ये कृष्णाच्या स्वागतासाठी तयार झाले दादा. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण आगतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा. कृष्णाचं स्वागत त्या ठिकाणी करण्यासाठी सगळी ऋषी मुनी सिद्ध साधक भगवान शंकर त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि ती गवळण मात्र नंद बाबा वाड्यामध्ये गेलेले होते. सकाळी सकाळी ती गवळण सगळ्या गवळणींना सांगत सांगत नंद बाबाकडे गेले. बाबाला सांगितलं, बाबा लल्ला झाला लल्ला. बाळ झालं म्हटल्याच्या नंतर वसुदेवाच्या डोळ्यातून खळकन डोळ्यांच्या धारेतून अश्रू आले, डोळ्याला धारा लागल्या. मोत्याचा रत्नाचा हार गळ्यामध्ये होता महाराज. कोणाच्या? नंद बाबाच्या. हृदय भरून आलं आणि भरल्या हृदयाने नंद बाबाने गळ्यातला मोत्याचा हार काढला, पंचरत्नाचा हार काढला आणि जिच्या गळ्यामध्ये टाकला ती दासी जेनी होती. कोण होती? दाशी जनी हेल घाली बाळंतपण करायला. कोण होतं? जी दाशी होती ना ती झोपलेली होती, तीच होती आणि तीच सांगायला लागली, बाबा ऐका ना छोरा भयो, गळ्यातला हार काढला. सगळ्या गवळणी एक वाटी एकी पुढे, ताटी वाटी सुंटवडे एकमेकीच्या पुढे निघाल्या आणि निघाल्याच्या नंतर सगळे एकत्र आले. ज्या वेळेला सगळे देव मुनी ऋषी सगळे त्या गोकुळामध्ये एकत्र आले त्यावेळेला सगळ्या गोकुळवासियांनी काय सादर केलं जीवनामध्ये, ज्याची वाट बघत होते ते सुख आज आम्हाला मिळालं. अभंगाचं पहिलं गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका,
तुकोबराय त्या ठिकाणी होते आणि तुकोबरायने ते गोकुळातलं सुख बघितलं आणि मग तुकोबराय म्हणताय, दादा या गोकुळामध्ये सुख झालंय, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या सुखाला अंतही नाही पारही नाही. काय कारण? तर फक्त आणि फक्त बाळकृष्ण, नंदाच्या घराला बाळकृष्ण जन्माला आलेला आहे. मग त्या गोकुळवासियांनी ते स्वागत करत असताना जीवनामध्ये भोग ही जीवनाची आगतिकता आहे. दादा वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. भोग ही जीवनाची आगतिकता आहे, तर त्याग ही जीवनाची आकांक्षा आहे. भोगी जीवाला ऐका, भोगी जीवाला त्यागी जीवन नेहमीच पूज्य आहे. दादा काय आहे? भोगी जीवाला नेहमीच त्यागी जीवन पूज्य आहे. काल श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज आपल्या पवित्र तपस्थळीमध्ये आले. बरोबर आहे की नाही? जीवन भोगी आहे का त्यागी आहे? बोला बोला दादा. आपण काल जे स्वागत केला म्हणजे आशा आहे. बरोबर आहे की नाही? आणि ही आशा काल आपली पूर्णत्वाला गेली. तशी गोकुळवासियांची आशा पूर्णत्वाला गेली. नंदाच्या घराला कृष्ण परमात्मा जन्माला आला म्हणून आम्हाला आनंद झाला. तो आनंद साजरा करत असताना आम्ही आमच्या जीवनातली सगळी दुःख बाजूला सारली आणि आम्ही आमच्या घराच्या समोर रांगोळी काढली, सडा संवर्जन केलं आणि गुडिया उभारल्या अभंगाचं दुसरं चरण. गोकुळामध्ये बांधलेली आहे. नर नारी आनंद साजरा करत आहे. का करत आहे? तर त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, सरळ म्हणायचं, तुकोबराय म्हणतात, दादा या ठिकाणी मी साक्षीभूत आहे. कारण या गोकुळवासियांना प्रत्येकाला जो छंद लागलेला आहे तो छंद कृष्ण परमात्म्याचा लागलेला आहे. अभंगाचा शेवट. मोहिले गोविंदे. संमोहन केलेलं आहे महाराज. कशाचं? मनाचं. कुणाच्या? गोकुळी वासियांचं. जसं आपल्याही मनाचं संमोहन झालेलं आहे. कधी? 7 दिवसापासून संध्याकाळी 5 वाजले की आपण कुठे निघतो? कुठे निघतो? मंडपाकडे. बरोबर आहे की नाही? हे संमोहन झालेलं आहे. हीच आस, हीच भक्तीची कास गोकुळवासियांच्या जीवनामध्ये मिळाली आणि त्या गोकुळवासियांना ते संमोहन झाल्यामुळे त्यांना छंद लागलेला आहे. ऐका दादा, या गोकुळामध्ये सुख का झालं याचं कारण करत असताना एकच कारण डोळ्यासमोर येतंय. कोणतं? मन मोहिले गोविंदे. काय कारण मन मोहण्याचं? बाळकृष्ण करीती कथा गाती गाणी. बाळकृष्ण गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणी. बाळकृष्ण या सगळ्या गोष्टीत बाळकृष्ण आहे. म्हणून त्या कृष्ण परमात्म्याच्या स्वस्वरूपाशी एकनिष्ठ होऊन आपल्याला पांडुरंगाचं मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा. हात वर करा, हात वर करा. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा
त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा अनेक प्रकारचे खेळ खेळायला लागलेला आहे. कृष्ण परमात्म्याचा छंद मनाला लागलेला आहे गोकुळ वासियांच्या. त्या गोकुळामध्ये काही गवळणी होत्या दादा. आकाश महाराज त्या ठिकाणी 3 प्रकारच्या गवळणी होत्या. कोणी सुना कोणी लेकी कोणी लेकी स्वतंत्र कोणी लेकी स्वतंत्र कोणी लेकी स्वतंत्र कोणी लेकी स्वतंत्र कोणी सुना कोणी लेकी कोणी लेकी स्वतंत्र कोणी सुना कोणी लेकी कोणी लेकी स्वतंत्र गोकुळामध्ये श्याम तेरे मिलने का सतसंग ही बहाना है, दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना आहे. हे कृष्णा, अनेक दिवसातून तो मला भेटतोय, आम्हाला आनंद होतोय. परंतु गवळणी कोणी स्वतंत्र होत्या, कोणी परतंत्र होत्या आणि कोणी स्वतंत्र परतंत्र होत्या. मला सांगा ना, लेकीला इकडे काल्याच्या काय त्या पोरांना दापा तिकडे ज्या स्वतंत्र गवळणी होत्या त्या सासू होत्या, बरोबर की नाही. आता मला सांगा, सासूला कीर्तनाला यायचंय, कुणाला विचारायचं? बोला बोला बोला. सकाळी उठायचं, स्नान करायचं, आरसा पुढे घ्यायचा, करंडा घ्यायचा, कुंकू लावायचं, 2 कप चहा सुनेने आणून दिला की 5ची मोटर लावली की सारखा प्यायचा आणि सरळ बसणं घ्यायचं. कुठं निघायचं? कीर्तनाला, बरोबर आहे की नाही. हा ऐका ऐका, ज्या वेळेला ही गवळण निघून येते दादा, ती स्वतंत्र गवळण आहे. परंतु सून नावाची जी गवळण आहे, त्या गवळणीला येता येतं का इकडे? मग ती म्हणते, आत्या कीर्तनाला जाऊ का? आता आत्या जर इकडं तोंड करणारी असली तर बरी आहे. आत्या जर इकडं पाठ फिरवणारी असली तर आत्या काय म्हणते? म्हशीला खायला टाक पहिलं. चालली मोठी संतीन वाया, संतीन चालली कीर्तनाला. महाराज, ती पारतंत्र गवळण आहे. आणि लेक नावाची जी गवळण आहे, ती लेक काय म्हणते? आई मी कीर्तनाला चालले. आता चालले म्हटल्याच्या नंतर नाही म्हटली तरी जाणार आणि हो म्हटली तरी जाणार. तिला बंधन नाही.
त्यातली जी सून नावाची जी गवळण आहे ती गवळण कृष्णाला भेटण्यासाठी विराहामध्ये व्याकुळ झालेली आहे. कधी भेटेल, कसा भेटेल, कोणत्या अंगाने भेटेल, कृष्ण भेटला पाहिजे. मग काय करावं या पद्धतीने तिच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका यायला लागल्या. मला कृष्ण भेटला पाहिजे. विठ्ठल 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 आणि मग मात्र ती जी गवळण आहे त्या गवळणीच्या मनामध्ये कृष्णाच्या बद्दल आस निर्माण झाली. विरहाने ती व्याकुळ झाली आणि विरहाने व्याकुळ झाल्याच्या नंतर एक दिवस गवळण घागर घेऊन पाण्याला निघाली. घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. पाण्या गवळण. तुमकत चालली डोलत, तुमकत चालली डोलत आली. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली डोल, चालली डोल. वाऱ्याचा डोला, वाऱ्याचा डोला, वाऱ्याचा डोला. निघाली पाण्या गवळण. ती गवळण घागर घेऊन निघालेली आहे. परंतु त्या अगोदर तिच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग, तिला कृष्णाला भेटण्याची आस होती ना, ती गवळण आत्याला सांगते, आत्या घरात पाणी नाही. मग आत्याने सांगितलं, मी आणू, जा. बरीला ओलांडोने रीता करी घट, मीस पानियाशी गोविंदाची चट. चाले झड झडा ओसांडोनी वाट. झड झडा चालायला लागली, घागर घेऊन निघाली आणि मग यमुनेच्या काठी गेली. कृष्णाला सांगितलं, कृष्णा तुला भेटण्याची इच्छा आहे रे. मग भेटावंसं वाटतं पण भेटत नाही. ऐका ना दादा, जीवनामध्ये जी माणसं भेटावी वाटतात ती भेटत नाही, आणि जी भेटू नाही ती रोज सकाळी दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. कृष्ण भेटला पाहिजे ही तिच्या अंतकरणातली इच्छा होती. मग कृष्णाने सांगितलं, महाराज कृष्णाने सांगितलं, तुम्हाला जर भेटायचं आहे ना, एक काम करा, आज रात्री 12 वाजता सगळ्या गोकुळीतल्या ज्या गवळणी आहेत ना, त्या गवळणींना सांग की आज रात्री कृष्ण परमात्मा वृंदावनामध्ये रास लीलेला हजर राहणार आहे, येणार आहे, तुम्ही सगळ्यांनी या. आणि मग ती गवळण पाण्याची घागर घेऊन गोकुळात आली आणि गोकुळातली आल्याच्या नंतर घागर ठेवली आणि प्रत्येक गवळणीला सांगायला लागली, चला बाई चला चला, चला बाई चला चला, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला नंदाचा बाळ येणे केला लवलावू, नंदाचा बाळ येणे केला लवलावू, नंदाचा बाळ येणे केला लवलावू. चला बाई चला चला, चला बाई चला चला, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला लवलावू, नंदाचा बाळ येणे केला लवलावू, नंदाचा बाळ याने केला लवलावू. ती गवळण आवाज द्यायला लागली, चला ग वृंदावनामध्ये रास लीलेसाठी आपल्याला जायचं आहे. मग सगळ्या गवळणी मध्यरात्रीच्या वेळेला नटून थटून मेकअप झाला आणि मेकअप झाल्याच्या नंतर निघाल्या. पण त्या ठिकाणी एक म्हातारी गवळण जागी होती आप्पा, आणि जागी असल्यामुळे तिने बघितलं, कोणाच्या आहे ग, कुठं निघाल्या. एक गवळण म्हणे, म्हातारी जागीचे, सगळा गोकुळात बोभाटा करून देईल, आता काय करायचं.
मग ती तिच्या जवळ गेली आणि सांगितलं, आत्या ऐका ना. म्हणले काय, कोणाचे आहे तुम्ही, कोणाचे आहे राहू, काय करायचं, ऐका आत्या, कृष्णाने रासलीलेचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही सगळ्या सुना नावाच्या ज्या गवळणी आहे त्या गोकुळामध्ये आपलं वृंदावनामध्ये रासलीलेसाठी निघालेलो आहोत. तिने सांगितलं मग मला पण यायचं आहे तुमच्यासोबत. आता यायचं म्हटल्याच्या नंतर ती अशी निघाल का, म्हटले नाही नाही मला तसं नाही यायचं, थांबा 2 मिनटं. म्हातारी उठली आणि आतमध्ये गेली. जुनं तिचं जे कपाट होतं त्या कपाटाला चावी लावली आणि चावी लावल्याच्या नंतर तिने दरवाजा खोलला आणि त्याच्यामधून तुम्हाला जुन्या काळामध्ये एक पेटी द्यायची. त्या पेटीचं नाव काय होतं, बोला बोला बोला. सिंगरपीठ. तुम्हाला नव्हते दिल्या का, बोला ना, बरोबर आहे की नाही. ती पेटी काढली आणि त्या पेटीमधून त्या म्हातारी गवळणीने केलं काय, तिच्या ज्या पुतळ्या होत्या आकाश महाराज, तिचं जे डोरलं होतं, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबरपटा. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबरपटा. नाकात नथ घालोनी सगळा दाट माट करुनी, सगळा दाट माट करुनी नेसले ग नेसले टाळ्या वाजवा ना एकदा. नेसले ग शालू पैठणीचा मेकअप केला महाराज आणि ती गवळण त्या गवळणींच्या सोबत निघाली. रास लिलेला प्रारंभ झाला आणि आकाश महाराज प्रत्येक गवळणीच्या मनामध्ये आज आमच्या जीवनामध्ये जो आनंद झालेला आहे त्या आनंदाचं उधाण आलं आणि कृष्ण परमात्म्याच्या सोबत दांडिया खेळायला लागले. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला,
किती सांगू मी किती सांगावं, किती आनंद झाला. त्या आनंदामध्ये रम्मान झालेल्या सगळ्या गोपिका आणि एका गोपिकेच्या मनामध्ये आलं कृष्ण फक्त माझ्या सोबत आहे, इतरांच्या सोबत नाही. आता कृष्ण होता महाराज तो, बरोबर आहे की नाही? कृष्ण परमात्म्याला भोग भोगोनी ब्रह्मचारी म्हणतात. तुका म्हणे नटधारी आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी. प्रत्येक गवळणीच्या समोर माझा कृष्ण परमात्मा उभा आहे. म्हणून उभा असताना एका गवळणीच्या मनामध्ये आलं, तो दिसत नव्हता महाराज प्रत्येकीच्या समोर. तिला असं वाटलं कृष्ण कोणासोबत आहे? माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे. म्हणून तिच्यामध्ये मनामध्ये आलेलं पाप तिने कृष्णाच्या मनाला धरलं आणि म्हटले कृष्णा, मनगटाला धरलं आणि म्हटले कृष्णा चाल चाल. म्हटल्याच्या नंतर ती निघाली महाराज. कुठं? अशा बऱ्याच गवळणी आहे दादा, त्यांनी भरल्या घरातून कृष्णाच्या हाताला धरलं आणि बाहेर बघा कळालं तर. अशा बऱ्याच गवळणी आहे. कृष्ण ऐकतो कोणाचं दादा? कृष्ण ऐकतो कोणाचं? गवळणीच ऐकतो की नाही? त्याने ऐकलं. गेल्याच्या नंतर बाकीच्या गवळणी म्हणायला लागल्या कृष्ण गेला कुठे, कृष्ण गेला कुठे. मग तिची गवळण होती ना महाराज, म्हातारी, आठवती का? पुतळ्या, ती गवळण. या सगळ्या गवळण काय ग काय झालं? म्हटले कृष्ण नाही. म्हटले कृष्ण नाही ते सोडा, आपल्यातली कोण नाही ते पा. कृष्ण कुठं जाणार नाही, पण आपल्यातली कोण गेली हे पहा पहिलं. कृष्ण एकटा जाणार नाही. आणि मग त्या सगळ्या गवळणी त्या कृष्णाला शोधण्यासाठी निघाल्याच्या नंतर एके ठिकाणी ती गवळण गुडघ्यामध्ये डोकं घालून रडत बसलेली होती. त्या गवळणींनी विचारलं, त्या गवळणीला विचारलं का ग कृष्ण कुठे आहे? त्यावेळेला ती गवळण सांगायला लागली, येतवरी होता संग अंगो अंग लपविले. आतापर्यंत माझ्यासोबत होता, पण आता कुठे गेला सांगता येत नाही. सगळ्या गवळणी शोक करायला लागल्या आणि गवळणी म्हणायला लागल्या, कन्हैया रे जगजेठी दे भेटी एक वेळा, एकदा आम्हाला भेट दे. तो कृष्ण परमात्मा प्रत्येकाला आनंद देत होता आणि खोड्याही त्याने तेवढ्याच केल्या दादा. एक दिवसाचा प्रसंग असा की कृष्ण परमात्मा खेळत असताना एक गवळण म्हटली, यशोदे तुझा जो कान्हा आहे ना, तो कान्हा फार खोडकर आहे, त्याच्या भेनं आम्ही गोकुळात राहावं का जावं? यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे? मग यशोदा मैयाने लल्लाला उचललं, दारामध्ये आली आणि दारामध्ये आल्याच्या नंतर ती सांगायला लागली, का व तुम्ही एवढ्या सगळ्या जमून आल्या, परंतु तुम्ही जमून येऊन माझ्या बाळ कृष्णावरती आळ घेताय. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता कराळे गोकुळ जाणारे, 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 काय सांगता हो कराळे गोकुळ जाणारे. यशोदा मैया म्हणायला लागली, तुम्ही 12 घरच्या, तुम्ही लपून याची गोटी ग का लागता हरीच्या पाठी, तुमची एवढीच रीत खोटी गे. कोणती आई असू द्या दादा, आपलं बछड कसंही असू द्या, शेंबडा असू द्या, कसंही असू द्या, तिला ती कसं असतं प्रिय. माझ्या चुडे बचुडे चकुडे राधे रूपडे, माझ्या चुडे बचुडे चकुडे राधे रूपडे, माझ्या चुडे बचुडे चकुडे राधे रूपडे, माझ्या चुडे बचुडे चकुडे राधे रूपडे. करू गालती पुतळे, करू गालती पुतळे, माझ्या चुडे बचुडे
आणि मग मात्र अंगणामध्ये काढलेल्या रांगोळ्या अष्टदळ काढिले अंगणी वरी मोती चक्रपाणी अशा अनेक खोड्या केल्या आणि अनेक खोड्या केल्याच्या नंतर सगळ्या गवळणी घराने थकून सांगून थकल्या. मग एक अत्यंत आगाव गवळण होती. ती गवळण यशोदेला सांगितलं, म्हटले यशोदे कसा माझ्या घरी येतो पाहतेच. आणि मग ती गवळण होती महाराज 7 फूट आणि गवळी ओटा 3.5 फूट. आता गवळी 3.5 फूट आणि गवळण 7 फूट. तिसरी आली धावणी येणे गे बाई काही केली करणी, पतीची दाढी आणि माझी वेणी दोहीची गाठ बांधुनी, गाठ बाई कोणाशी सुटेना. सकाळी उठलं आणि उठल्याच्या नंतर उठायला लागली तर पहिला झटका दाढीला. ते म्हटलं म्हातारं ए काय तू काय आता तुझ्या डोक्यात काही फरक पडला का? मस्त होऊन या मातली धांगडी करी ओढा. ती म्हटली मी नाही तुम्हीच ये वय. सगळ्या गोष्टी तिथे झाल्या. ती ब्रह्म तत्वाने बांधलेली गाठ होती. गाठ बाई कोणाशी सुटेना. दरवाजा खोलला आणि वाजत गाजत धिंड नंद बाबाच्या घराला निघाली. वाजत गाजत धिंड नंद बाबाच्या घरी आल्याच्या नंतर यशोद्याला आता येणार रस्त्याने चालले. घरामध्ये पेंद्याचं काय होतं, पेंद्या अंगणातच होता. त्याने सांगितलं आई मी नांदगावला चाललो, मला एक काम कर, आता उन्हाळ्याचे दिवस लागले, लवकर मसाला तयार करायचा आहे, मिरच्याचं पोतं रिकामं करून दे. आई म्हटले बाया कधीच ऐकत नाही लेकरू, पण आज मिरच्या मागायला लागलं. त्याने ते पोतं खाली केलं आणि पाठीमागे घेऊन त्या दिंडीच्या पुढे तो उभा राहिला. आणि मग गवळण पुढे आणि गवळी मागे, गवळण पुढे गवळी मागे. पेंद्याच्या अंगणामध्ये आलं. पेंद्याने पोतं धरलं, पुढे घेतलं आणि असं त्या गवळणीच्या नाकावरती असं झटकलं. आता ते पोतं कशाचं होतं, काय झालं असेल तिथं, गाथा पारायण. गवळणीला अशी शीक आली दादा. आज म्हटल्याच्या नंतर तिने एवढ्या जोराचा झटका दिला. दाढी केसाला बांधलेली होती, ती सुटणारी नव्हती. 3.5 फूट गवळी माग होता. असा वर दाढी करून चालला होता टांगत. शीक आल्या आल्या आज शीक गेली, गवळण खाली वाकली आणि मागचा गवळी गवळण गरगर घिरट्या मारी आणि गवळी वरवर दाढी करी. अशा पद्धतीने अनेक खोड्या केल्या. आणि मग मात्र यशोदा मैया आता म्हणते कृष्णा आता खोड्या काय करायच्या, 12:30 वाजत आले राजा. उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा. सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, कृष्णाने सांगितलं मी एकटा नाही जाणार, चला रे सवंगड्यांनो जायचंय आपल्याला. कुठं बादल्या वाढायला. सगळे निघाले, गायी सोडल्या. आणि ज्या वेळेला ते गायी घेऊन रानामध्ये चारायला गेले त्यावेळेला कृष्णाने खेळ मांडला. खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ खेळायला लागलेले जे होते ना दादा, ते हमामा पोरा हमामा उमरी वाजे.
बघ मोर घुंगळ वाढू खेळ भवरा 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 राधिके सनवरा राधिके सनवरा खेळ भवरा आणि खेळ रंगात आला आणि भुका लागल्या आणि भुका लागल्याच्या नंतर मग कृष्णाला ते गोपाळ म्हणायला लागले अरे किती तरस होतो आता हा मग मंदिरातले विनेकर इकडे या. त्या गोपाळांनी कृष्णाला सांगितलं खांदीभार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय हे सुख आहे खेळण्याचं दादा भूक लागली. मग त्यावेळेला जे गोपाळ कृष्णाला सांगायला लागले ते कोण होते त्यांचं मोठ्या प्रेमाने आपल्याला एकदा भजन करायचं आहे. हात वरती करा सगळ्यांनी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव ब्रह्मादिका उत्तम लोका दाखो काला वाटोई तुका